पुण्यासह संपूर्ण राज्यभरात मुसळधार पाऊस मागच्या 3 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतोय। आज पुण्यामध्ये पावसाची संततधार जरी आपल्याला पाहायला मिळत असली तरी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळतं आणि साधारणतः 39,000 क्युसेकने खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये जो आहे तो विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की पुण्यातल्या अनेक भागांमध्ये अगदी एकता नगर असेल या भागात पाणी गेल्याचं पाहायला मिळतंय। तर पुण्यातल्या शनिवार पेठेमध्ये प्रसिद्ध अशा ओंकारेश्वर मंदिरामध्ये सुद्धा जे पेशवेकालीन मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सुद्धा पाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त जे आहेत ते या दर्शनाला येताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आपण या ठिकाणी पाहतोय की मुसळधार झालेल्या या संततधार पावसामुळे जे आहे पाणी पार या मंदिरामध्ये येऊन जे आहे ते ठेपल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे मंदिर जे आहे ते देखील आता बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 40,000 क्युसेक पाणी सोडल्यानंतर खरं तर या ठिकाणी या मंदिरामध्ये पाणी आल्याचं पाहायला मिळतंय। अनेक सखल भागामध्ये जे आहे ते सुद्धा पाणी शिरल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर मागच्या 2 ते 3 दिवसांपासून पुणे शहरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी जी 4 धरणं आहेत टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या 4 धरण क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस जे आहे तो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्याचा परिणाम असा झाला की पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते विसर्ग करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या मुळे जर आपण पाहिलं तर या ओंकारेश्वर मंदिरामध्ये पाणी जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे आणि हे मंदिर जे आहे ते भाविकांसाठी आता बंद करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत अगदी पाणी गेल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच यामध्ये प्रशासनाकडून सुद्धा वारंवार खबरदारी जी आहे ती घेताना आपल्याला पाहायला मिळते। प्रशासनाकडून योग्य ते अलर्ट जे आहेत ते देखील प्रशासनाकडून देण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 39,138 क्युसेकने जे आहे ते पाण्याचा विसर्ग मुठा नदी पात्रामध्ये करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर गणपती अगदी 8 ते 10 दिवसांवर येऊन ठेपलेले आहेत आणि अशा वेळी खरेदीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती होताना नागरिकांची किंवा भाविकांची आपल्याला पाहायला मिळते। मात्र या पावसामुळे आवश्यक काम असेल, महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आव्हान जे आहे ते देखील प्रशासनाकडून आवाहन जे आहे ते करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुणे महानगरपालिका प्रशासनासोबतच अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा अनेक सामाजिक संघटना संस्था असतील ज्या स्वतः सुद्धा या ठिकाणी मंदिरामध्ये किंवा या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर मदतीसाठी जे आहेत ते एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीतच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर या मुसळधार पावसामुळे आवश्यक तितकं काम असेल तरच भाविकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन देखील प्रशासनाकडून जे आहे ते करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण काही या ठिकाणी भाविक जे या मंदिरामध्ये नित्यनियमाने येत असतात अशा भाविकांशी बोलणार आहोत। दादा, या अगोदर कधी मंदिरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं होतं का? या अगोदर कधी तुम्ही अशी स्थिती पाहिली होती का? हो, मागच्या वर्षी पण ह्याच्या दुप्पट पाणी आलं होतं आणि ह्या वर्षी सुद्धा आलेलं आहे। नॉर्मली पाणी 60-65 हजाराच्या वेळेस आपल्या मंदिरात यायचं, पण आज मागच्या वर्षीपासून ते पाणी 30,000च्या वरती गेलं की पाणी मंदिरात शिरायला सुरुवात होती। म्हणजे साधारण 35,000च्या ह्यानी जर सोडलं पाणी तर मंदिरात शिरतं पाणी आणि 40,000ला मंदिराच्या आतमध्ये पाणी यायला सुरुवात होती तशी। काल खरं तर पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला होता। पाणी या मंदिरामध्ये शिरायला कधीपासून सुरुवात झाली आणि काल रात्रीपासूनच पाणी सुरुवात झाली म्हणजे यायला मंदिरामध्ये, म्हणून कालच आम्ही सर्व सामान सगळं मंदिराचं वरच्या बाजूला शिफ्ट केलं आहे सगळं आणि सगळं मोकळं करून ठेवलं, कारण का आता पाणी आतमध्ये पूर्ण येईल आता याच्यापेक्षा दुप्पट आणि प्रशासनाने आम्हाला त्यामुळं सगळं मंदिर लॉक करायला सांगितलं आहे आता। श्रावण महिना आहे, गर्दी भाविकांची मोठ्या प्रमाणावर होत असते, काय आवाहन कराल भाविकांना दर्शनासाठी येणार आहे? नाही, आज तर प्रशासनाने सांगितल्यामुळे सकाळपासूनच मंदिर बंद आहे आणि त्यात आज प्रदोष आहे, त्यामुळं आज आणि श्रावणातला प्रदोष, त्यामुळं भाविकांची जाम गर्दी असते आत्ता। पण आज तुम्हाला शुकशुकाट दिसेल, कारण का आम्ही शासनाच्या पुढे जाऊ नाही शकत म्हणजे नाही का, त्यामुळे कसं आहे आणि थोडी खबरदारी घेतलीच पाहिजे, कारण का उद्या काय झाले तर लोकांच्या जीवितहानी होऊ शकते। त्यामुळं मग आपण ते प्रशासनाच्या नियमाच्या ह्याने आपण बंद ठेवलेलं आहे मंदिर। फक्त आता काही गोष्टी असतील थोड्याशा त्या हलवायच्यात म्हणून आता उघडलं आहे, फोटोज म्हणून ते उघडं ठेवलं थोड्या वेळासाठी। निश्चितच तर आपण पाहिलं तर पालिका प्रशासनाकडून असेल किंवा
संबंधित धरण प्रशासनाकडनं सुद्धा, खडकवासला धरण प्रशासनाकडून सुद्धा योग्य त्या वेळी योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत. नागरिकांनी सुद्धा या सूचनांचं पालन करणं जे आहे ते देखील महत्त्वाचं आहे. आणि मंदिर तर पूर्णतः दर्शनासाठी भाविकांना जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे. नागरिकांनी सुद्धा आता प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचं पालन जे आहे ते करत प्रशासनाला सहकार्य करावं असंच आवाहन आम्ही देखील टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून पुणेकरांसह महाराष्ट्रातील सर्व दर्शकांना, टॉप न्यूज मराठीच्या आणि नागरिकांना जे आहे ते करत आहोत. प्रेरणा परब खोत यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, ओंकारेश्वर, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.